गोळीबार केला आणि या गोळीबारावरून असं लक्षात येत आहे की भाजपानं रामराज्य केलं नाही तर मला राज्य केलंय असा टोला शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लगावलाय। भाजपा म्हणजे बाहेरची जनता पार्टी, बेडूक जनता पार्टी, जुगारी जनता पार्टी अशी किती नावं ठेवू असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे। भाजपा रामराज्य आणल्याचा दावा करतं तसं होर्डिंग लावलं जात आहे। मात्र महाराष्ट्रात भाजपाच्या आमदारांना गोळीबार करून रामराज्य नाही तर मरा राज्य आहे हे दाखवून दिला असा टोला उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून लगावलाय। गणपत गायकवाड यांना गोळीबार का करावा लागला? कमळाबाई हतबल झाली आहे। बीजेपी म्हणजे बाहेरची जनता पार्टी असं त्या पक्षाचं नाव झालं। किती नावं ठेवू? भाड्याची जनता पार्टी, बेडूक जनता पार्टी, जुगारी जनता पार्टी हे मकाऊला जाऊन जुगार खेळणारे आहेत। विरोधातल्या एखाद्यानं पोलीस ठाण्याला कोणाला थोबाडीत ठेवून दिली असती तर फडणवीस यांनी आकांड तांडव केलं असतं। गुंडगिरी सुरू आहे, पोलीस ठाण्यात मारामारी केली। आता देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? मी ऐकलं लापता आहेत, कारण त्यांना उत्तर द्यायला तोड नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे। गणपत गायकवाड म्हणाले की माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली म्हणून मी चिडून गोळ्या घातल्या। पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काहीच करत नाहीत म्हणून मी गोळीबार केला। मला पश्चाताप नाही हे गायकवाडच सांगत आहेत। मग भाजपा राहिली कुठे शिल्लक? राजन साळवी, सूरज चव्हाण, किशोरी पेडणेकर यांच्या घरामध्ये जी माणसं पाठवत आहात आता गप्प का? ज्यांनी आदेश दिले, ज्यांनी कारवाई केली त्यांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे। भारतीय जनता पक्षाला वाटत होतं, आता मी भारतीय जनता पक्ष जरा सभ्यपणाने बोललो, पण बाळासाहेबांचे विचार सोडलेत असे जे म्हणतात त्यांना ते सोडले नाहीत हे कळण्यासाठी मी कारण कमळाबाई शब्द माझा आहे का? कोणी दिला कमळाबाई नाव? बाळासाहेबांनी दिला। आणि परत मी तर घराणेशाहीवाला आहे, एक तर घराणेशाहीवाला आणि बाळासाहेबांचे विचार पकडून ठेवणार, म्हणून कमळाबाईला असं वाटलं की शिवसेना ही संपेल। 2014 सालीच ते आपल्याला संपवायला निघाले होते। मग मी त्यांना प्रश्न जेव्हा विचारतो अजूनही कोणाचं धड उत्तर येतच नाही। आज जे आपले पंतप्रधान घराणेशाहीच्या विरुद्ध टाहो फोडतायत, 2014 साली मीच पक्षप्रमुख होतो। जे आत्ताचे बोलतायत की यांच्याकडे पक्षप्रमुख पदच नाही, मग तुम्ही पाठिंबा कोणाचा घेतला होता? तेव्हा जे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी, त्यांच्याकडे मला नेलं होतं, म्हणजे आम्ही सगळ्यांसोबत गेलो होतो आणि ज्या पत्रावरती सही केली होती, आम्ही आमच्या युतीचे नेते म्हणून श्रीयुत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे दावेदार किंवा उमेदवार म्हणून घोषित करत आहोत, कृपया आपण मंजुरी द्यावी। त्या पत्रावरती माझी सही का घेतली होती? 2019ला पण मग तुमचा अर्ज भरायला मला का बोलवलं होतं? अमित शहाने मला का बोलवलं होतं? 19 साली त्याच्या आधी 18 जी आपली युती जवळपास तुटल्यात जमा होती ती पुन्हा करण्यासाठी मातोश्रीवरती तुम्ही का आला होतात? मिंद्याकडे का गेला नव्हता? तो जर आता पक्षप्रमुख म्हणते तर मिंद्याने जर तुम्हाला सांगितलं असतं की आपण भाजपाबरोबर जायचंय तर तुम्ही गेला असतात? मग कशाला तुम्ही माझा पाठिंबा घेतलात? म्हणजे तोपर्यंत तुम्हाला माहिती होतं की हा पक्षप्रमुख आहे, पण मोदीजी आत्ता तुम्ही घराणेशाहीबद्दल जो टाहो फोडताय, एक तर पहिलं माझं म्हणणं आहे की घराणेशाहीबद्दल बोलणारा माणूस हा घरंदाज असायला पाहिजे। त्याचं स्वतःचं घर दार कुटुंब हे व्यवस्थित सांभाळून जर तो घराणेशाहीबद्दल बोलला तर मी समजू शकतो, पण स्वतःचा काही पत्ता नाही तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती बोलताय। पण 2014ला माझा पाठिंबा घेताना तुम्हाला माहिती नव्हतं की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, ह्याचा पाठिंबा घेणं म्हणजे घराणेशाहीचा पाठिंबा घेणं आहे। 19ला माहिती नव्हतं। मग हे जे काय त्यांचं सगळं ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे, होय हरामखोरपणा मी म्हणतोय, जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय। मग तुमचं जे भांड आम्ही फोडलं जनतेच्या न्यायालयात की काय काय केलं होतं, शिवसेनेची म्हणे घटनाच नाही, शिवसेनेमध्ये अंतर्गत अशी निवडणूक झालीच नाही, हा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झालाच नाही, ते सगळं आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, कागदपत्र आहेत, ती सगळी आपण जनतेच्या न्यायालयात सादर केली। तुम्ही पाहिलीत ना, बघितलीत? मग काय तुमचा निकाल, काय निर्णय, कोणाची आहे शिवसेना? हो, पण त्यांनी बाळासाहेबांनाच चोरायचा प्रयत्न करतायत, मग काय करणार? म्हणजे मी काल जे बोललो ना, नाही कोमामध्ये जाऊ द्या, पण म्हणून मी बोललो की यांचा कारभार कसा आहे की चोराला तरी लाज असते, म्हणून आपण आपल्याकडे ती म्हण आहे ना, चोरीचा मामला हळूहळू बोंबला, ही म्हण आहे। म्हणजे चोराला तरी काहीतरी लाज असते, पण या चोराला लाजच नाही, चोरीचा मामला आणि जोर जोरात बॉम्बला। आता होळी येतेच आहे ना, करून घ्या एकदा बो 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 काय ते। आणि मगाशी मी राजनच्या इकडे गेलो होतो,
म्हणजे कुठला आधीचा मतदारसंघ? राजापूर, नंतर रत्नागिरी. मला रत्नागिरीत येताना भास्करराव तुम्ही ती झेंड्याची गोष्ट इकडे सांगितलं का? नाही. भास्कररावांनी तिकडे शिवसेनेचा झेंडा आणि भाजपच्या झेंड्याची जे काय बघितलं ते सांगितलं. मी त्यांना दुसरं आणखीन सांगितलं. तिकडे होर्डिंग लागलेली आहेत. एक भाजपचा कार्यकर्ता, मला वाटतं माजी आमदार तिथला रत्नागिरीचा, त्यांचा फोटो आहे असा, काय आनंद संकल्प पूर्तीचा आणि आरंभ रामराज्याचा. लक्षात आलं काय? काय संकल्प कसला? संकल्प पूर्तीचा आनंद म्हणजे काय? अयोध्येत राम मंदिर बांधलं. आणि आरंभ रामराज्याचा म्हणजे काय? त्यांच्या लेखी रामराज्य कोणतं? परवा त्यांच्या आमदारांनी जे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला, हे यांचं रामराज्य. म्हणून म्हणताय यांना मी हरामखोर आहेत, म्हणून मी यांना हरामखोर म्हणतोय. हे सगळे राम मंदिर बांधलं, पण राज्य त्यांनी आयारामांचं मंदिर बांधलेली आहेत. आयारामांची मंदिर म्हणजे किती तुम्ही भ्रष्टाचार करा, मोठा गुंड असला तर त्याला जास्त उंच मोठं पद. तुम्ही राजन साळवीच्या घरी एसीबी पाठवली, वायकरांच्याकडे ईडी पाठवली, पेडणेकरांच्या घरी पाठवली, सुरतच्या पाठवली. मग प्रफुल्ल पटेलची जी प्रॉपर्टी ईडीने जप्त करून, म्हणजे बघा काय ह्या कारभाराचं गणित तुम्हाला तरी सुटते का? बघा, प्रफुल्ल पटेलची संपत्ती जप्त केली, तुम्हाला माहिती ना ऐकून? हा, त्या जागेत म्हणजे देशद्रोहाबरोबर व्यवहार केला म्हणून तो गुन्हेगार, आणि तो गुन्हेगार म्हणून त्याची मालमत्ता जप्त केली, आणि मालमत्ता जप्त करून ज्यांनी जप्त केली त्या ईडीनी देशद्रोह्यांच्या त्या प्रॉपर्टीमध्ये स्वतःचं ऑफिस टाकलं. मग ईडी देशद्रोही नाही? ईडी नाही देशद्रोही. मग तुम्ही घ्याल तर चालतं, म्हणजे तुमचं तुम्ही गोमूत्र शिंपडलं किंवा काय ईडीचं काय शिंपडलं तर ते पवित्र झालं, आणि दुसरं कोणी केलं तर तो गुन्हेगार. मग राजनवरती जी काही केस चालू आहे, त्याच्या पत्नीवरती गुन्हा दाखल केलाय, मुलावरती गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांना जामीन नामंजूर झालाय. मग ही सगळी जी लोक आहेत देशद्रोह्यांनी, देशद्रोह्यांच्या बरोबर तर नाही ना काही कारभार केलेला.